दुर्दैवी घटना तुमच्या मतदारसंघामध्ये घडली आहे. खराब रस्त्यांमुळे एका चिमुकल्याचा काल मृत्यू झालेला आहे. या प्रकरणात त्या ट्रकवाला दोषी खाली गेले पेटी बाकीचे सगळे या ठिकाणी जे नागरिक आहेत ते संताप व्यक्त करत आहेत की बाबा इथले जे नेते मंडळी येतात, मतं मागतात, त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही आणि जे या रस्त्याला जबाबदार आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी अधिकाऱ्यांवर आणि जनप्रतिनिधीवर, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत. काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मला कळालं आणि मी मला देशपांडे ताईंचा रात्री मेसेज आला होता. मेसेज पाहून उशिरा पाहिला, लगेच टाईप करून पाठवलं. म्हणजे मी त्यांना म्हणलं फोनवर बोलू का, त्या मला आल्या भाऊ बोला. तर मी बोललो आणि ही घटना नाही माहिती घेतली. डंपर चालला होता, एक लहान मुलगा जात असताना त्याची गाडी स्लिप झाली. तो त्या गाडीचा डंपर खाली येऊन त्याचा त्या ठिकाणी दुर्दैव सांगतो झालाय. आणि अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. त्या अशा गोष्ट घडू नये म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काही सुधारणा होणं गरजेचं आहे. परंतु एक सांगू इच्छितो, लोकांचं जर म्हणणं असेल की बाबा या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करत नाही, थोडं माझं वैयक्तिक म्हणणं चुकीचं आहे. कारण की हा रस्त्याचा प्रॉब्लेम असा आहे, हा रस्ता पूर्वी PWD होता, त्याचा आपण याचा दुरुस्ती करत होतो. पण ती PMID आली, हा रस्ता आणि टिपी स्कीम आल्यानंतर ह्याचं पूर्ण अधिकारी PMID कडे गेले. परंतु मधल्या काळात PMID टिपीला नोटिफिकेशन निघालं, परंतु टिपी कॉर्पोरेशनने PMCनी करायची ती PMID ह्या वादात पडलेली आहे आणि ह्याला खूप मोठा विलंब 8-9 वर्षाचा वेळ गेलाय. तरी मधल्या काळात त्या रस्त्यावर मी वेगवेगळ्या माध्यमातून दुरुस्ती करण्याचं काम मी स्वतः या ठिकाणी केलेलं आहे आणि मी आज पण त्याच्यावर बजेट मागतोय. परंतु या वादात पडल्यामुळे बजेट पुढे टाकायचं हा मोठा प्रश्न उपलब्ध झालेला आहे. परंतु BOT PPP मॉडेल मध्ये या ठिकाणी एक माणूस पण तयार केला होता, परंतु स्वर्गीय अजितदादा पवार या ठिकाणी नाहीये. त्यांनी स्वतः विजिट दिली आणि त्याला मी माझं पत्र अर्पण झालेलं आहे. अशा धर्तीवर हा रस्ता चांगला करण्याचं मी या ठिकाणी ठरवलं होतं. परंतु अजून या ठिकाणी ही क्लिअरिटी येत नसल्यामुळे मला ते काम करता येईल. तरी पण मी कालच ताईंना सांगितलं, मागच्या काळात पण मी 2 वेळा स्वतः या ठिकाणी बुजून घेतलंय, लोकांनी पाहिलेले. आणि आता सुद्धा मी सांगितलं गाडीत पत्रव्यवहार माझा सकाळीच फोन झालाय, हे सर्व खड्डे बुजवून घ्या आणि हे रोडला जे साईड खरं तर त्या ठिकाणी मोठे मोठे टाउनशिप होतात याची जाणीव मला पण आहे. यांचं म्हणजे हेवी वाहन याच्यात मुरुम, माती, दगड या ठिकाणी वाहतूक होते. त्यामुळे पाऊस पडतोय, ते सर्व टायरला चिखल लागून रोडला येतोय आणि पाऊस पडल्यानंतर त्याचे पाणी होते चिखलात, सर्वच लोकांना त्रास होतोय. RTOच्या माध्यमातून त्या ठिकाणी सूचना केलं, त्यामध्ये मी म्हाळुंगे या ठिकाणी स्टेडियमच्या तिथं ट्रॅफिक होतं. तर ज्यावेळेस मुलांची शाळा सुटतील किंवा सकाळी भरतील त्या टायमाला या ज्या मिक्सर असतात, डंपर असतात, त्यांना पूर्ण बंदी करावी. त्या सूचना केल्या, बरीच वेळा कारवाई होती, परंतु परत लोक नियम ओळखून पाळत नाही आणि याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो. ऐका ना, तुम्ही म्हणताय की बाबा इथे निधी कुणी टाकायचा हा वाद आहे, त्याच्यामुळे निधी होत नाही. इथे साईडला लँड एक्विजिशन झालेला नाही आहे काय, आणि मग NOC कोण देतात? NOC देताना प्रशासनाला लगेच तुम्ही NOC नाही, प्रशासन देते, ऑक्युपाय सर्टिफिकेट देते, NOC देते, पण मग रस्त्याला निधी का देत नाही? सांगतो तुम्हाला, या रस्त्याची मालकी शेतकऱ्यांची, या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. लोकांचे हे लोक शेतकऱ्याचा असं म्हणतो की म्हणजे तो कोर्टात जातो, जर कोर्टात गेलं तर आयुष्यभर हे काम थांबणार आहे. पण ह्या लोकांचं भूसंपादन करून आणि हा प्रश्न नुसतं आदिवासात पण घेतलेले सूस नांदेड रस्ता आहे, आज म्हाळुंगे हा नांदेड रस्ता आहे, मारुंजी रस्ता आहे, मान रस्ता आहे, या सर्व रस्त्यांची अडचण एवढीच झाली. पूर्वी RP ला हे 7 मीटर 5 मीटर रस्ते, पण त्यावेळेस सुद्धा पुढे लोकांच्या सातबाऱ्यावर त्याचं मोदी चढलेलं नाही. त्यामुळे कुणीच शेतकरी आज ते मान्य करत नाही. हा गव्हर्नमेंटचा रस्ता आहे म्हणून यासाठी त्या शेतकऱ्यांचं भूसंपादन करणं गरजेचं आहे आणि ते भूसंपादन होण्यासाठी लोकांचा रेट आणि या रोडला DCP मध्ये आल्यामुळं त्यांची मागणी आहे की आम्हाला सदस्य 41 चाललेला आहे, तो एकदा फायनल झाला रस्ता नक्की. पण भाऊ कोण जबाबदार वाटतंय तुम्हाला? कोणतं प्रशासन जबाबदार? मला एक मिनिट ऐका ना, आता शेवट गाडी चालत असताना डंपर मला मी टाकून पाहिलेलं नाही, पण तो मुलगा मला जे ऐकायला गाडी स्लिप झाली, पण रस्ता खराब आहे, चिटकेले, त्याच्यामुळे अपघात घडतो हे मी स्वतः मानतो. आता कारणीभूत बघा, रोड आहे, अपघात घडतो, असं घडू नये. आता बऱ्याच वेळा असं घडतं. आता दूषित पण आला माझ्यापेक्षा शेवट कधी एखादा अपघात घडला त्याची मोठी गाडी आहे, तसा गुन्हा दाखल होतो.
पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये. संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. तुम्ही आमदार आहात का? तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी मला अरे तुरे बोलू नका. ऐका. हे अरे तुरे बोलू नका. ऐका. मी तुम्हाला प्रश्न विचारला, माझं जबाबदार काम बोलतोय आहे. ना, जबाबदार मग बोलतोय. तुम्ही रस्त्याने अपघात घडता असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्यावर घडत नाही का? घडतात ना मग त्याच्यावर ऐका यंत्रणा ना. कोण लावणार मी आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण ऐका ना. लावणार आहे? मी काय सांगतो, तुमचे वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय मुख्यमंत्र्यांनी सांगतो, ऐका, प्रश्न विचारला हे ना, जबाबदारी ऐका. उत्तर देऊ नका. प्रश्न विचारला ना, उत्तर ऐका. ऐका, प्रश्न विचारला मग अरे तुरे बोलू ना, नका. प्रश्न विचारला, उत्तर ऐका. अरे तुरे बोलू नका. रोडला गाडी एखादी कुठेच चालत असताना जरी एखादी छोटी गाडी असते, आम्ही पण गाड्या चालवतो, एखादं व्यक्ती आडवी आली गाडी, जी मोठी गाडी एक टू व्हीलर असेल पुढे, तर त्या करायला आपोआप मोठ्या गाडी लोक अक्कल नाही, तुला ना अक्कल नाही अपघात घडला. शेवट त्या डंपरची चूक असून नसून अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती मुलगा आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे. पण हे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. आता त्याला नाही राज्य माझा काय तुम्हाला प्रशासनाचं अपयश वाटत नाही याच्यामध्ये? इतके वर्ष टीपी प्लान मी म्हणतो ते आहे की हो, तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. हा. 2 वर्ष झालं मी आदिवासात बोलतो, दाखवू का माझी क्लिप? नाही आहे, मग तुमच्याकडनं होत नाही, सोडवलं होत नाही ना. शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटले, मी तर काय करू शकत नाही. पण मी माझं काम करतो, मी माझी मागणी करतोय. 2 वर्ष झाला आदिवासात कामच त्यांना माहिती, त्यांच्या जमिनी आहेत त्यांना माहिती, मी बोलतो का नाही. पण मग सरकार एका वेळेला आहे का? सरकार तुम्ही सत्तेमध्ये आहात. काय झालंय, अहो सत्तेमध्ये आहे तुम्ही. घटना मी जरी सत्तेत असेल तरी शेवट निर्णय घेणारे मंत्री महोदय असतात. त्यांनी माझी इच्छा आहे फास्ट निर्णय घ्यावा, हा प्रश्न सुटावा, ही माझी पण मानसिकता आहे. कारण की ह्या रस्त्यावर मी आतापर्यंत म्हणतो 3 कोटी रुपये मी या फंडा व्यतिरिक्त खर्च केलाय. या लोकांना माहिती आहे, पूर्ण शासनाकडे भूसंपादक कशामुळे आले? फायनल नाही, लोकांना मान्य नाही ना. आता तुमचा मांगे रस्ता आहे, तो पाडेला रस्ता, हे रस्त्याचं भूसंपादन झालेलं नाही. माझ्या शब्दात आता लोकांनी हॅकर कंपनी मी सांगितलं काय मोबदला न देता आम्ही त्याला बसवलं होतं. ते म्हणलं आम्ही हायकोर्टात जातो. म्हणलं कोर्टात गेले तर पेंडिंग विषय राहील, तुम्हाला मोबदला नाही, काळजी करू नका, मी जबाबदारी घेतो. आणि मी पजेशन दिलं. त्याला शेवट तुम्ही काय लोकप्रतिनिधी म्हणून काय आता या सगळ्या घटनेनंतर शब्द देत आहे? लोकप्रतिनिधी म्हणून मी सर, या ठिकाणी थोडं खाली घ्या. आम्ही आज वहिनीकडे चाललोय, मुंबईला चाललोय मी. वहिनींना सांगून मी एकेकाला आयटी पार्कची पण सर्व लोक आली होती. कारण की अनेक रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्याला निधी मंजूर आहेत माझ्या त्या भागात, पण तू भूसंपादन नसल्यामुळं मला रस्त्याची कामं करता येत नाही. होता त्यांच्या मागच्या रस्त्याला पण 750-800 कोटी रुपये मंजूर आहे. भूसंपादन नाही, लोकांना मान्य नाही. ते भूसंपादन झाल्याशिवाय विषय मार्गी लागणार नाही. आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून भूसंपादन काळाची गरज आहे. मी वहिनींचं चाललोय आता, सीएम साहेबांना पण भेटणार आहे. आणि मीटिंग लवकर लावा, भूसंपादन लवकर करा आणि लोकांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवा, म्हणजे ही कामं